28 अगस्त को बीट के अहेर धनोरा में अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार एवं उन्मूलन समिति की जिला अध्यक्ष अम्रपाली सावले और टाइगर ग्रुप की सारिका गायकवाड़, सरपंच मोनिका इंगोले, कावेरी खिमाड़े, छाया ताई समेत अन्य महिलाओं ने एकजुट होकर बताया कि गांव में लगभग 9 जगहों से देशी शराब, हथकर शराब और चोरी की विदेशी शराब बड़ी मात्रा में बेची जा रही। पुलिस और मद्य निषेध प्रशासन को शिकायत दी गई। इसके कारण गांव में नशे के आदी युवा और पुरुषों की संख्या बढ़ गई है। इसके कारण गांव के पुरुष वर्ग और छात्र बड़े पैमाने पर शराब की लत के शिकार हो रहे। इससे उनके स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव पड़ा। इसी तरह यह पुरुष शराब पीकर घर की महिलाओं से बहस और झगड़ा भी कर रहे हैं। इस गाँव में शराब की लत के कारण स्कूल आने जाने वाले छात्रों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा। वह निराश हो रहे हैं। इस वजह से कुछ छात्रों ने स्कूल जाना छोड़ दिया। गांव में शराब की समस्या के चलते गांव की सभी महिलाओं ने एकजुट होकर बोतलों पर खड़े होकर विरोध प्रदर्शन किया। महिलाओं को गांव में शराब की बोतलों को बंद करने के लिए वोट देना चाहिए और महिलाओं ने बोतलों पर खड़े होकर इसमें सक्रिय रूप से भाग लिया। अहेर धनोरा की सभी महिलाएं इसमें एकजुट हुई। हे धानोरामध्ये जे दारूचं प्रकरण चालू आहे, अनेक वर्षानुवर्ष ही जी आहे पिढी पूर्णपणे बिघडत चाललेली आहे। येणारं भविष्य पण बिघडत चाललंय। त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की आमच्या धानोरा गावातली ही दारू ही का पूर्णपणे बंद झाली पाहिजे, कारण ह्याच्याबद्दल आमची तरुण पिढी पूर्ण बर्बाद होत चाललेली आहे। जे म्हातारे ते पण दारू पितात, त्यांना बघून तरुण प्यायला लागले, त्यांच्या बघून लहान मुलं सुद्धा प्यायला लागली। आज जर अशी कंडिशन झाली तर आमच्या घरामध्ये त्या बाईला एकटी राहण्याशिवाय पर्याय दुसरा कोणताच नाही। एक मुलगा बी पितो, तिचा नातूही पितो, आला तर घरात शिवी गाळी, कुणी कुणाला जीव देत नाही, खाऊ देत नाही, फक्त केवळ हे दारूमुळे झालेलं आहे। या गावामध्ये दुसरी प्रगती नाही, एक नाही, दोन नाही, असे 7-7, 8-8 दारूचे दुकाने, छोटे छोटे किराणा दुकानामध्ये उभा राहून ते किराणा न विकता दारू विकतात, पुढे किराणा ठेवतात, महाग दारू विकतात। ह्याच्यामुळे पूर्ण टोटल आमची तरुण पिढी बर्बाद झाली। बरं, आता ह्या विषय आम्हाला निर्णय आम्ही एसपी साहेबाला, कलेक्टर साहेबाला निवेदन दिले। ह्याच्यावर जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून जो कोणी दारू विकेल त्याला आम्ही घरात घुसून मारणार आहेत आणि जो धाब्यावर पण जाऊन मारणार आहे। पोलीस प्रशासन आमच्यासाठी करेल, पण आमचं जर घर बर्बाद झालं तर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन करावं काय? आम्ही एकदा गेलो, दोनदा गेलो तरी ते काही आम्हाला, आणि कायद्यात चौकटीत बसूनच आम्ही त्यांना निर्णय घेतला। जर आतापर्यंत हा काही काहीचे नाही म्हणल्यावर आम्ही काय करणार आहे? आम्ही त्यामुळे लढा लढणारच। आणि आमच्या गावामध्ये एक बिअर बार आहे, पूजा बिअर बार। तिथं सगळे मुलं, प्रौढ मुलं, माणसं सगळे येऊन वाढदिवस साजरे करतात। ते म्हणत नाहीयेत की गावामध्ये महिला आहेत, आपण त्यांचा एक एक प्रश्न सोडवावा। हे दारू पार्ट्यासाठी 12-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत महिलांना रानात जावं लागतं, सगळा त्रास होतो, त्यांची शिवीगाळ सुरू असते एकमेकाची, चेष्टा मस्करीमध्ये। पण स्त्रियांनी कसं जायचं तिथून शेतामध्ये? 14-15 वर्षाचे, 10-10 वर्षाचे मुलं पण प्यायला लागले, काय तर तेच बघून शिवे शिकतात। कोण आलं दारू पिऊन, कुणी ऍक्टिंग करतं, कुणी हे करतं, सगळेजण मग एकमेकाला, लहान लहान मुलं त्यांचं बघून अनुकरण करायला लागले। त्यामुळे आमची सगळी तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली। शाळेत मुलींना पण त्रास व्हायला लागलाय, कारण रोडवर असल्यामुळं की आमच्या मुली शाळेत जाताना सायकलवर जाणार आहेत, ट्युशन आहे, क्लासेस आहेत, नीटची तयारी करायची, कधी 8 वाजतात, कधी उशीर होतो, लवकर जावं लागतं। मग एकटे जर वडील जागेवर नसले तर त्या मुलीनं कसं जायचं? त्या म्हणतात नको आम्हाला जायचंच नाही। मुलं कसले कमेंट्स पास करतात, चालताना दारू, गाड्या पिऊन ते व्यवस्थित चालवत नाहीत। जर कुणाला धक्का लागला, प्रौढ माणसं आहेत, म्हाताऱ्या बाया आहेत, जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याने, आता काम केल्याशिवाय तर पर्याय नाही। आमचं घर कामावरच चालतं। जी शाळा आहे आमच्या गावामध्ये, त्या शाळेपासूनच 5 किलोमीटर म्हणतात, सरकारने सांगितलंय, कायद्याच्या चौकटीत बसून सांगितलंय की शाळेपासून कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर धाबा पाहिजे, बिअर बार पाहिजे। तर आमच्या शाळेपासून अक्षरशः अर्धा किलोमीटर सुद्धा अंतर नाहीये त्या बिअर बारचं, आणि आमचं गाव बीड जिल्ह्यापासून एकदम जवळ 3 किलोमीटर सुद्धा अंतर भरणार नाही ते। तर तिकडून मुलं पिण्यासाठी, आमचा निसर्गरम्य वातावरणात डोंगर येते, त्यामुळे मुलं पिण्यासाठी तिकडून इकडे येतात, आणि आमच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो। मग आम्ही काय करणार याला? म्हणून माझं म्हणणं आहे, सरकारने नाही का ह्याच्यात जातीनं लक्ष देऊन आमच्या गावातली दारू ही बंदी केलीच पाहिजे आणि करावीच लागणार त्यांना। आमची ही कळकळीची विनंती आहे।